समोर बघा कसं रान हलते, रानात बघा ते चण्याचं पीठ आणि त्यात मी दही घालते. ए जिप्रिया इथे ठेव, खाली ठेव. आणि भाजी बघा थोडीशी आम्ही वाघ्याला पूस जरा परत भिजून आला. टॉवेल घे, टॉवेल घे. काय पाऊस पडतोय बघा, थांबायचं नाव नाही घेता पाऊस. रात्री पण किती ना वारा विरा सुटलेला, खूप पाऊस पडला रात्री. जबरदस्त पाऊस पडलाय. हात पाऊस जर का मुंबईमध्ये पडला असता ना, सगळी मुंबई म्हणजे मुंबई सगळी वाहून गेली असती. इतका पाऊस पडलेला आहे काल रात्री. डॅम फुल भरला असेल बघायला लागेल. हो ना, नाही ना, ते बोलते इथपर्यंत पाणी आलंय. त्या विहिरीच्या इथपर्यंत विहिरीच्या ना इथे पुढे या शेतात आलं. दिसेल आपल्याला. जाऊया नंतर बघायला, मी पण येईन. ते आपलं पाणी पुढं भरलं असेल. वाघाला बांधून ठेव, जा एकाला बांधून ठेव. इथे बांध, कुणालच्या इथे बांध. ऊस सगळं दोन साईडला दोन झालेले आहेत, सगळं खाली पडलंय वाऱ्यानी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. केसांना भरपूर असं तेल लावलेलं आहे, चेहऱ्याला पण तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं चिकट चिकट दिसतंय. केस धुवायचे आज. सगळं पावसाने सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. खूप पाऊस पडतो, जबरदस्त पाऊस पडतो आहे, खूपच काहीतरीच लिमिटच्या बाहेर. आणि वारा विरा खूप. मी गेले 2 दिवस झाले तुम्हाला मी हेच सांगते. पण काल रात्री इतका पाऊस पडला ना, जर का हात पाऊस मुंबईमध्ये पडला असता ना, सगळं वाहून गेलं असतं. इतका पाऊस पडला आहे. आमच्याकडे तर डॅम वगैरे आहे ना, ते पण आता म्हणजे पाणी भरलं आहे. जिथे विहिरीचं काम केलं ना तिथे तुम्हाला मी जर का मी गेली तर दाखवीन. थोड्या बघते आता पाऊस कसा पडतो त्याच्यावरती आहे. जायला पण मिळणार नाही घराच्या बाहेर. आपलं जे पपनीचं झाड पूर्ण वाकलेलं आहे. आता बागेतला ऊस बीस सगळे खाली पडलेत वाऱ्याने. वाऱ्या पण भरपूर ना, पपनीचं झाड तर पुरंच वाकलं. तर त्याला सपोर्ट वगैरे सगळं लावला होता, पण ते वारा इतका येतो की ते सपोर्ट बिपोर्ट सगळं ना गळून गेलं म्हणजे खाली. आणि त्याच्यामुळे पूर्ण जमिनीला टच झालं आहे. तर आम्ही आता विचार करतो की जेवढी पण फळं म्हणजे मोठी मोठी झालेली आहेत ना, ती आम्ही काढून घेतो. कारण ती फळं ना खायला खूप छान लागतात. कारण आता बघा 2 दिवसापूर्वी पडला होता ना, एकतर आम्ही कटिंग करून ना खाल्ला ना मी, चवीला 1 नंबर आहे. हलकासा आंबट आणि गोड म्हणजे तयार झालेला आहे, त्याच्यामुळे आपण काढून घेऊ शकतो. म्हणजे थोडासा भार तर झाडाचा की नाही हलका होईल. तर थोड्या वेळाने काढूया, जरा पाऊस जरा जाऊ दे, उगाच भिजायला कंटाळा येतो मग त्याच्यामुळे. पण खूप पाऊस आहे आता. असाच प्रकार पाऊस राहिला म्हणजे येऊन जाऊन आहे म्हणून ठीक आहे, मध्ये मध्ये थांबतो तरी, नाहीतर काय खरं नाही मग. असं आहे. आणि जायचं आता बागेमध्ये, बघूया अंदाज घेऊया. काल सुरुवात केली माती घालायला आणि खत घालायला. आता आज बघूया पावसाचा अंदाज घेऊन होईल की नाही ते. पण बाकीचं मांडव वगैरे घालायचं आहे, कारण वेली वगैरे आहेत ना भाजीच्या लावलेला सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याला मांडव बिंडव घालणं गरजेचं आहे. काही काही थोडंसं जरा माती पण घालायची बाकी आहे. बघू आता कसं काय होतं तेच करायचं आपल्याला. इथे चूल पेटवायचं काम चाललं आहे. इथे पण नेट बांधायचे, कारण प्लास्टिक भिजलेलं आहे. ते घेऊच नको, ते साईडला ठेवतात. ह्याच्यामध्ये डस्टबिन ठेवला बघ मी, म्हणून मी सांगते इथे नेट लावा. ह्यांना मी 2 दिवस झाले सांगते ह्या साईडने म्हणजे चुलीच्या इथे ना नेट लावा. कारण ना वारा येतो ना, ते झड मारते. वाऱ्यासोबत पाऊस आला का ते भिजतं, नाहीतर असं भिजत नाही. म्हणजे आता कुणाला उठला ना, कुणाला झोपला आहे अजून, मग ते इथे ह्या साईडला नेट बांधून घेणं आपल्या मागच्या पडवीमध्ये चुलीच्या इथे. असं एवढं हे करून अर्धा भाग आहे ना असं बांधलं ना तरी बस झालं, म्हणजे लाकडं आपली भिजणार नाही. सगळं असं ओलं झडपीड मारतो त्याच्यामुळे सगळं ओलं ओलं. म्हणजे दिवसातनं किती वेळा पुसतो माझं मलाच माहिती. फॅन चालू ठेवायचा. हा बघा आता वारा किती आला, बापरे. मला मी दाखवते. ही अशी ना हवा सुटते, हे बघा केवढं ते. हे बघा हे बघा हे बघा, बापरे. झाडं बघा कशी हलतात ती. आणि हवेबरोबर पाऊस आला ना की सगळं भिजून जातं सगळं. ती वेल पण झाडाला चढायला सुरुवात झाली आहे लिंबाची. ते साफ करायला पाहिजे. तिकडं पाऊस आहे तर तिकडे आम्ही गेलेलोच नाही. पहिली गोष्ट तर जरा करायला पाहिजे. आता काल ते आपण झाडांना खत पाणी केलं तेव्हा रान भरपूर काढलं, तरी पण ना सगळं रान काढून आम्ही चेपलं असं केलं ते. हे बघा सगळं कसं ओलं ओलं ते चुलीच्या इथे सगळी झड मारते ना, त्याच्यामुळे ती राग बीग सगळं भिजलं. म्हणून इथं नेट आहे ना बांधणं आता गरजेचं आहे.
त्यात हा असा वारा राहिला ना, कसली लाईट, आमच्याकडे लाईट पण गेले, सगळा गोंधळ होऊन जातो बघा. समोर बघा कसं रान हलतंय, रानात बघा, डेंजर डेंजर. तर आपल्याकडे कशी झाडं लहान आहेत म्हणून काही आपल्याला भीती नाही आहे. हे बघा झाड आपलं पूर्ण जमिनीला टच झालंय, बारीक बारीक पाऊस पडतोय. ही फळं ना आता घेतो काढून, म्हणजे मला तर आला आला पाऊस आला. ही बघा काय काय बघा मोठे बघा, हे आता केवढं मोठं झालं आहे बघा. त्यांना म्हटलं काढा आता, उगाच ते फांदीला पण हे ज्यूस बनवून पिऊ शकतो आपण. खाली पूर्ण जमिनीला टच झाले आणि परत मोहरला झाड ते वेगळं. चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. आमचा नवीन नळ बघा, भरपूर पाणी आमच्याकडे सध्या. चला जरा आज आहे ना स्वतःकडे थोडंसं बघते, केसांना पण तेल लावले ना, तर हा फेस पॅक जरा लावून घेते तोंडाला. हळद घेतले, चण्याचं पीठ आणि त्यात मी दही घालते. ह्याच्याने मला ना खूप फरक पडला आहे, त्याच्यामुळे आता ठरवलं आहे की आठवड्यातनं एकदा तरी लावायचं. कारण माझा चेहरा पूर्णपणे काळा आणि हात पण काळे झालेले. तुम्हाला मी दाखवते, एक मिनटं. माझा हा फेस पॅक घरगुती आहे, तुम्ही वेगळं ट्राय करत असाल, पण माझं जे आहे ना ते तुम्हाला मी थोडंसं शेअर करते. चण्याचं पीठ बघा आता घेतलं, हळद आणि दही घेतलेलं. कधी कधी मी साय पण घालते ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्याने मला ना खूप फरक पडला आहे. आता बघा मसाल्याचं सगळं चालू होतं ना आपलं, पूर्ण चेहरा माझा काळा पडला होता. हे हात आहेत ना माझे, इथपर्यंत असे पूर्ण असे काळे पडले होते. ते आता तरी थोडेसे कमी झालेत, हा फेस पॅक लावते म्हणून. आता खूप सगळं ते चुलीवरती बघा आपण भाजतो ना सगळं, त्यावेळेस कसं काम भरपूर होतं ना, त्याच्यामुळे जरा झालं होतं. मग आता हळूहळू जरा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हा बघा आता हा मिक्स करून घेतला आहे फेस पॅक, तो लावून घेते आणि अर्धा तास तरी ठेवणार मी. आणि तोपर्यंत घरातली छोटी मोठी कामं आहेत तर ती करून घेते. आज बाहेर जायला मिळेल असं काही वाटत नाही आहे. कुणाला जेव्हा आता गेले होते बाहेर, मग परत पाऊस आला, मग त्यांनी थोडंसं केलं बागेतलं काम आणि परत आले ते. असं जरा लावून घेते. हे असं घरगुती करायचं, आपल्या बजेटमध्ये पण असतं. बाकीचे महागडे प्रोडक्ट नको बाबा. आणि आपल्याला भीती पण वाटते, कधी आपण लावलेले पण एवढे स्किनला वर काय प्रॉब्लेम झाला तर ह्या गोष्टीची भीती असते. त्याच्यामुळे मी नाही लावत, मला आवडत नाही ते. हे आपलं साधं सुद्धा ठीक आहे. असं सगळीकडे माने बिणीला सगळं लावून ठेवते, खूप फरक पडला ह्याच्याने मला. त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आज. आणि आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा आता हे करायचं. ए वागी, कुठं गेला हा पोरगा? वाग्या कुठं आहे? नाही ते आता बघितला मी. तू जेवायला ये. तिकडनं आला वाटतं. आला 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 मागच्या साईडने आला. हां आला आला. चला जेवायचं ना. शेरूला बांधून ठेवलं, आज शेरून जाम मस्ती केला नाही. हे खाली आहे बेटा, हा बघा. हां त्याला हाक मारली तर तो पुढच्या दारात ना आला. जेवायचं ना, ये इथे खाली आहे. आधी पहिला ह्याला देऊ दे, तू खा तिकडे. आज शेरूला सोडायचं नाही, शेरूने आज जाम मस्ती केला नाही बघा. खायचे स्टाईल बघा. हां वाग्या काय हे? चला खाऊ दे. यांना दूध आणि चपाती दिले दोघांना. आता त्यांना ना दूध चपाती आवडते, दोघांना खूप आवडते. नेहमी देत नाही, काहीतरी देते, आठवड्यातनं एकदा असं देते. आणि इथे बघा आता कामं आपली बागेतली म्हणजे चालू झालेली आहेत. कुणालचे बाबा आणि ते प्लास्टिक बघा ते टाकलं होतं ना, ते रान मरतं ना. आज कुणालला सुट्टी आहे, त्याच्यामुळे तो आहे हाताशी. त्याचं प्लास्टिक वगैरे टाकून ठेवू नका. रान बघा आता वाढायला सुरुवात झाली ना, त्याच्यामुळे याच्या छोट्या मोठ्या आयडिया आम्ही करतो. आता बराचसा अनुभव आपल्याला आलेला आहे, त्याच्यामुळे जरा बरं पडतं. आता अगदी फळं पण काढून घ्यायचे आणि मांडव घालायचं आहे. फळं काढताना तुम्हाला दाखवते नंतरला. भरपूर कामं आहेत बागेतली. आता हा पाऊस थांबला तर जरा काम होतं, नाही तर अजिबात काम होत नाही. काल तर आम्ही इतकं कामं केलं ना बागेमध्ये, बापरे. काल पण भरपूर काम केलेलं आहे, दिसण्यात येत नाही कामंही, असं आहे ते. चला मी आता नाश्ता बनवते पहिला ह्यांचा.
तर बाहेर मुसळधार पावसाला की नाही सुरुवात झाली. त्याच्यामुळे कुणाल आणि कुणालचे बाबा पुन्हा घरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आता पडवीतलं काम करायला की नाही सुरुवात केली. म्हणजे पडवीच्या जे नेट बांधायची होती ना, तर इथे आपल्या मागच्या पडवीमध्ये सगळं सामान बघा, नेट, प्लास्टिक जे काय आहे ना, ते एका बॉक्समध्ये की नाही भरून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुणालचे बाबा इथे काढत होते आणि ते वाघ्या शेरू, म्हणजे वाघ्या शांत बसला होता, पण शेरूची आपली म्हणजे मस्ती चालू होती. आणि घरामध्ये बघा सगळी आम्ही जेव्हा एकत्र असतो ना, त्यावेळेस शेरू आपला ना जाम दंगा करतो, मस्ती करतो. तर इथे त्यांनी बघा नेटमध्ये काय केलं, नेट खाली काढून ठेवली होती. त्याला एवढी खेळण्याची लहर आली आणि त्या नेटमध्ये असा उलटा सुलटा होत होता. त्यांना आता इथे की नाही बांधून ठेवलेलं आहे. त्याचं कारण पण तुम्हाला सांगते. म्हणजे पाऊस इतका पडतो ना, तरी पण दोघंजणं पावसामध्ये जाऊन भिजायला बघतात ते. म्हणजे पहिले 2 दिवस जेव्हा पाऊस सुरू झाला ना, 2 दिवस ते जरा घाबरायचे, पाण्यात जायचे नाही पावसामध्ये. आणि आता त्यांना माहिती पडलं की नाही, आता रोजच हे पाणी पडतंय आभाळातनं, त्याच्यामुळे आता काही रोजचं राहणार नाही. आणि त्याच्यामुळे आता त्यांना सवय पण झाली ना, आता बिंदास दोघंजणं बाहेर जातात आणि चिखलामध्ये लोळून आणि भिजून येतात. आणि त्याच्यामुळे आम्ही मग आता त्यांना ना जास्त करून बांधून ठेवतो. सकाळच्या वेळेस सोडतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना अलटून पलटून सोडतो आम्ही. आवरून झालं आणि बरं वाटतं जरा असं चेहऱ्याला काय काय लावलं ना, म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की चेहरा जरा काळा पडला होता ना, तर थोडंसं जरा सफेद म्हणजे गोरा व्हायला की नाही सुरुवात झालेली आहे. तर आता मी चालले किचनमध्ये जेवण करायला. आज लाईटीचं काही खरं नाही आहे आमच्याकडे, सारखी लाईट जाते. आता मगाशी जवळजवळ अर्धा पाऊण तास लाईट नव्हती, आत्ता पण मला वाटतं गेलेलीच नाही, म्हणजे आली होती परत गेली. त्याच्यामुळे काय आज काय सगळा गोंधळ आहे असं. म्हणजे मी मगाशी विचार केला होता की ते पपनीस काढून त्याचा ज्यूस करूया, सगळी तयारी करून ठेवली होती, पण तेवढ्यात लाईटच गेली. तर ठीक आहे, आज पाऊस पण भरपूर आहे ना, त्याच्यामुळे शक्य होईल असं मला वाटत नाही आहे. कुणालचे बाबा आणि कुणाल यांचं काम की नाही अजून पण बाहेर चालू आहे. आता ना नाश्त्यावर सगळ्यांना करून झालेलं आहे, खाऊ पिऊ घातलं मी आणि त्याच्यानंतर माझं आवरून घेतलं. आता मी चालले पुन्हा किचनमध्ये दुपारचं जेवण करायला. कुणाल जेव्हा म्हणवते मच्छी बनव, मी जातो मार्केटमध्ये आणायला, पण मी त्यांना नाही म्हणाले. म्हटलं नको, एवढ्या पावसातनं बाहेर पडायची काय गरज नाही. थोडेसे बडबडले मला, म्हणजे ठीक आहे बडबडले तरी चालतील. घरामध्ये ना अंडी आहेत, त्या अंड्याची आता पटकन मी भाजी करते. नको म्हणजे मला भीती वाटते हो, त्या वळणाचा एक रस्ता आहे आणि पावसातनं म्हणजे एवढी काही गरज नाही आहे की आपल्याकडे अजिबात काही खायला नाही आहे आणि जायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. त्यांना मी मगाशी म्हणाले की म्हणजे पपनीचा ज्यूस देते बनवून, जरा लाईट येऊ दे, त्याच्यामुळे मग ते शांत झाले. मग ठीक आहे, मग त्यांना मच्छी खायची इच्छा झाली होती. रविवार आहे ना आज, म्हणजे आम्हाला पण असं नॉनव्हेज असं म्हणजे बरं वाटतं खायला वगैरे. म्हणजे मच्छी बरेच दिवस खाल्लेली नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना मी काल म्हणाले होते की घेऊन या म्हणून. पण आता वातावरण बघा असं आहे, त्याच्यामुळे बाहेर पाठवणं पण म्हणजे मलाच ते पटत नाही माझ्या मनाला, की खूप रिस्की आहे ते. म्हणजे नको म्हटलं, नंतर बघू आपण. संध्याकाळी जमलं तर पाऊस थोडा थांबला तर, नाही तर म्हटलं राहू देत, नाही खाल्लं तर म्हटलं चालून द्यायला, असं काही गरजेचं नाही एवढं. चालेल, तर मी जाते आता किचनमध्ये, पटकन जेवण करून घेते आणि बघूया जर का लाईट आली, ज्यूस जर का बनवलं तर नक्की तुमच्या शेअर करीन. अंड्याची भाजी करते फटाफट आता. चला, आणि काय ते कामं ते त्यांची बाहेर चाललेली आहेत ना, ते तुम्हाला मी नंतर दाखवते काय काय केलं ते. प्लास्टिक भरपूर मिळालेलं आहे, गेल्या वर्षीचं आणलेलं ना आम्हाला, म्हणजे डोक्यातनं माझ्या निघूनच गेलं. आणि आता ते बॉक्सवर खोलले ना, तर भरपूर असं प्लास्टिक आता निघालं आहे. ते आता कसं अंतरावं लागेल. आपली ही मागची पडवी बघा, गेल्या वर्षी तिथे पत्रे नव्हते, आत्ता आपण यावर्षी ते पत्रे घालून घेतलेले आहेत. गेल्या वर्षी काय पावसातनं हालत होते बघितलं तर तुम्ही, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. चारही बाजूने पाणी, आणि अक्षरशः गेल्या वर्षी ना माझ्या डोळ्यातनं अगदी पाणी यायचं, कारण ते सगळं भिजायचं ना, म्हणजे खूप असं वाईट वाटायचं. पण म्हणून यावर्षी बघा पत्रे घालून घेतले कसं कसं करून ते. पण यावर्षी खूप सोयीचं झालं आहे. आता कसा वारा येतो ना, त्याच्यामुळे झड मारते आणि चुलीच्या इकडे थोडंसं पाणी असं वाऱ्याने येतं ना, त्याच्यामुळे त्यांना सगळं नेट वगैरे बांधून घ्या. मग अशी करत होते मी, काय बाहेर बघायला गेले नाही, माझं आपलं चाललं होतं किचनचं काम. बघू, तुम्हाला जर का बघते आधी व्हिडिओ किती मोठा झाला आहे ते, नाहीतर भरपूर असा मोठा व्हिडिओ होईल. म्हणजे सगळी तीच कामं चाललेली आहेत घरची. नंतर तुम्हाला दाखवते मी थोडंसं. चला जेवण करून घेते वेळेमध्ये. चला मी तुम्हाला दाखवते आज थोडंसं. हे बघा, इथे नेट बांधली, सगळे चूल आपली भिजते ना वाऱ्याने. आणि आता ते झाड ना उभं केलं आहे, करतायत उभं. प्लास्टिक वगैरे झालं अंतरून. सावकाश ती बघा फळं पडली. काढा ती फळं, जेवढी निघतात तेवढी. किती वेळा आम्ही ते झाड आहे ना उभं केलं, ते भाराने ना ते वागतात झाड. तुम्ही काय पण करा,
खूप वेळा आम्ही ते उभं केलं पण ते पडतंच ते फळं पण आपोआप बघा गळून पडली. पाऊस पण खूप आहे ना आणि पाणी लागून पण ती फळं गळतात, वाऱ्याने गळतात. त्यांना म्हटलं जेवढी निघतील तेवढी काढा, आपण ज्यूस बनवून आपल्याला होईल घरामध्ये वापरायला. चला आता आम्ही जेवायला बसतोय. जेवण झालेलं आहे. सगळं जेवण आता बाहेर काढले. बघा अंड्याची भाजी केली. चमचा ते जरा जेवायला वाढते सगळ्यांना जरा. वाघाशिरूचं पण काढतो आता. आत्ताशी लाईट आमच्याकडे आलेली आहे आणि या लाईटीचं काही खरं नाही, कधी पण जाईल. आणि भाजी बघा थोडीशी आम्ही रश्शेवाले ठेवले कारण अशी रश्शेवाले आवडते आमच्याकडे. डाळ भात भाजी चपाती सगळंच केलेलं आहे. आणि आता कुणाला ना जरा कांदा चिरतोय मी, वाढते तोपर्यंत. इथे वाघेश्वरचं जेवण काढतात. गरम आहे ना, थंड व्हायला वेळ जाईल. लाईटीचं काय खरं नाही, कधी पण जाईल. हे बघा आता संध्याकाळ झाले, 6 वाजून गेलेत. थोडा वेळ जरा पाऊस थांबला आहे आमच्याकडे. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास झाला पाऊस पडला नाही आहे. छान वाटते. पण आम्ही जरा राऊंड मारायला आलो बाहेर. म्हटलं बघूया काय काय झालेलं आहे ते. कुरडू दिसला नाही रुजलेला कुरडू. चला जरा बघतो, जरा बागेमध्ये फिरतोय जरा. रानभाजी आलेली आहे ना, ती बघतोय काय काय रुजले ती आणि किती मोठी झाली ती. भारंग आपल्या आड्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे भारंगीची भाजी म्हणजे 1-2 दिवसामध्ये आपण काढून बनवू शकतो, एवढा भारंग तयार झाला आहे. कुरडू हा रुजलाय. कुरडू जरासा दिसला आत्ताचा, रुजायला सुरुवात झालेली आहे. काय आहे काटलं तोडली कोणी इथे? काटल्याच्या वेली पण छान अशा आता म्हणजे मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे काही दिवसांनी आपल्याला छान प्रकारे काटल्याची भाजी पण खायला मिळेल. ते सगळं बघितलं आम्ही आता. लावलेला फायदा झाला ही प्लास्टिक टाकलेलं. हां, प्लास्टिकवर जिकडे टाकलं ना त्याच्यामुळे बरं, म्हणजे रान आता आपल्याला कमी वाटेल असं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.